नमस्कार, मी भाग्यश्री वंजारी. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि आज आपण चर्चा करणार आहोत रेशन व्यवस्था या विषयावर. सध्या एक वास्तव्याचा पुरावा बनलेल्या रेशन कार्डाचं खरं महत्त्व माहीत असणारे नागरिक तसे कमीच. या रेशन कार्डचं महत्त्व काय आहे आणि सामान्य माणसांचा हा अधिकार कसा वापरला जावा यावर आज आपण चर्चा करणार आहोत. यावर बोलायला आपल्या बरोबर आहेत रेशनिंग समितीचे समन्वयक सुरेश सावंत. सुरेशजी, तुमचं IBN लोकमतमध्ये स्वागत. तुम्हालाही जर काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 02266899204. नंबर पुन्हा एकदा सांगते, 02266899204. सुरेशजी, जसं मी आता बोलली की एक वास्तव्याचा पुरावा, सध्या तरी रेशन कार्डचं महत्त्व म्हणजे असं हेच बनत चाललंय की वास्तव्याचा पुरावा. पण खरं रेशन कार्डचं महत्त्व काय आहे? खरं रेशन कार्ड या नावातच आहे की ते रेशनसाठीचं कार्ड आहे म्हणून. वास्तव्याचा पुरावा हा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्याचा जेव्हा वापर केला गेला वास्तव्याच्या पुराव्यांच्यासाठी म्हणून, तेव्हा त्याचं महत्त्व ते वाढत गेलं. प्रत्यक्ष रेशनसाठीच त्याचं आहे ते. आणि अजूनही अनेक लोकांना ह्याची कल्पना नाही की रेशन कार्ड हे फक्त खरं म्हणजे रेशनसाठीच आहे. मध्ये प्रश्न असा त्याच्यात आला होता की साधारणपणे कुठच्याही कारणासाठी, सरकारी असेल किंवा आणखीन काही इतर कामांच्यासाठी, जेव्हा तुम्ही राहता कुठे असा जेव्हा पुरावा मागितला जातो तर त्यावेळेला मग रेशन कार्ड हे एक सहज असतं, कारण त्या रेशन कार्डाच्या वरती त्याचा पत्ता असतो आणि गरिबाला तर त्याचा अधिक उपयोग होतो की वास्तव्याचा पुरावा सादर करण्यासाठी. पण त्याच्याचमुळे बोगस कार्डांचं प्रमाण त्याच्यात वाढलंय आणि ज्याला खरोखर रेशनची गरज आहे अशाला त्यामुळे रेशन कार्ड मिळत नाही. ह्याचं कारण असतं की तुम्ही त्याच्यासाठी काही सरकार पुरावे मागतं. पुरावे म्हणजे तुम्ही आता राहता कुठे त्याचं द्या, आधीचं कार्ड कुठे होते त्याचा पुरावा आणा. आणि अनेक गरिबांना किंवा ज्यांचं हातावर पोट आहे अशा लोकांना अशा रीतीचे पुरावे आणता येत नाही आणि मग त्यांना कार्ड मिळत नाही. आणि ह्याच्या उलट मध्यम वर्गातले जे लोक आहेत की ज्यांना हे पुरावे सहज उपलब्ध असतात आणि त्यांना रेशन कार्ड सहज मिळतं, पण त्यातल्या अनेकांना रेशन कार्ड हे रेशनसाठी नकोच असतं, त्यांना इतर कामांच्यासाठी असतं. तर ह्याचा वास्तव्याचा पुरावा आणि रेशन कार्ड ह्या दोन गोष्टी वेगळ्या हव्यात असं मी शासनाशी अनेक वर्ष आम्ही त्याच्यासाठी चळवळ करतोय, झगडा करतोय. आणि त्यातनं शेवटी सरकारनं एक GR काढला, म्हणजे शासन निर्णय जाहीर केला की रेशन कार्ड हे वास्तव्याचा पुरावा म्हणून वापरू नये. तुम्ही जर रेशन कार्डावरती जर पाहिलं, म्हणजे प्रत्येकाने जर आपलं जर रेशन कार्ड पाहिलं तर रेशन कार्डाच्या पान क्रमांक 2 वरती अगदी ठळकपणे लिहिलंय की ही पुरवठा पत्रिका, शिधापत्रिका शिधा वस्तूंसाठीच दिलेली आहे, अन्य कोणत्याही पुराव्यासाठी नाही. अगदी स्पष्ट लिहिलंय. पण प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा वापर होतो. आणि हा वापर जर त्याच्यात व्हायचा नसेल तर त्याला एक पर्याय आम्ही सरकारला सुचवतोय. कारण हे कितीही जरी छापलं तरी अजूनही त्याचा वापर समाजात केला जाणार आहे, अनेक कार्यालयांकडनं मागितलं जाणार आहे. म्हणून आम्ही त्यात असं म्हणतो की तुम्ही हे जर कार्ड, रेशन कार्ड पाहिलं तर रेशन कार्डाच्या मागच्या बाजूला पूर्ण तपशील असतो कुटुंबाचा, त्यांचं एकमेकांशी काय नातं आहे हे सगळं दिलंय. आता ही गोष्ट आपल्याला मतदारांसाठीचं जे ओळखपत्र आहे त्यातही मिळत नाही. पासपोर्ट हा एकट्याच्या नावाचा असतो किंवा वडिलांचं आणि काही समजा पत्नीचं नाव त्याच्यात असतं, एवढ्यापुरतंच असतं. तर म्हणून ह्याला दुसरा कोणताही पर्याय आज नाही. आणि हा पर्याय आमच्या मते जर ओळखपत्र, कुटुंब ओळखपत्रासारखा जर प्रकार जर शासनाने काढला, म्हणजे रेशन कार्डाच्या मागच्या बाजूला जो तपशील आहे तसंच जर ओळखपत्र जर काय शासनानं दिलं तर ते कुठल्याही मध्यमवर्गीय माणसाला किंवा त्याचा उपयोग होईल. आणि रेशन कार्ड खऱ्या अर्थाने गरीबच त्यात काढायला जाईल की ज्याला खरोखर रेशनची गरज आहे. नक्कीच सुरेशजी, आपण याबद्दल अजूनही खूप बोलणार, पण आता आपल्याला एक फोन येतो आहे. मनाली सावंत हिचा फोन आहे मुंबईवरून. मनाली, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, आम्ही भरपूर वेळ साखरेसाठी लाईन उभे राहतो, पण ज्यावेळेस नंबर येतो त्यावेळेस सांगितलं जाते की स्टॉक संपलाय म्हणून. तर मग काय करावं? काय संपलं? स्टॉक संपलाय म्हणजे जसं आपण मगाशी बोललो की अनेकदा साखर घ्यायला जातो आणि मग ते संपलंय असं, आणि खूप रांगा असतात अनेकदा आणि सगळ्यांनाच मिळतं असं नाही त्यावेळेला. तर हा फार एक कॉमन अशी समस्या आहे सध्याची. बरं, ते तुम्ही पहिल्यांदा तुमचं कार्ड कोणतं आहे ते तुम्हाला एकदा प्रथम पाहायला लागेल. मला वाटतं थोडंसं मी हे सांगतो की आज रेशन कार्ड कोणकोणत्या प्रकारची आहेत आणि तर ती काय मिळतं. एक तर आपल्याकडे रेशन कार्ड जे आज आहे ती 4 प्रकारची साधारणपणे आहेत. त्यातलं पहिलं कार्ड जे आहे ते अन्नपूर्णाचं, जे अगदी अलीकडच्या काही वर्षामध्ये दिले गेले. हे 65 वर्षांच्या वरच्या निराधार व्यक्तींना दिलं जातं. त्यांना 10 किलो धान्य मोफत आहे आणि त्याची अगदी खात्री आहे त्यांना की ते त्यांना मिळालंच पाहिजे.
दुसरं कार्ड पिवळं कार्ड. पिवळ्या कार्डामध्ये 2 प्रकार आहेत. एक त्याचं बीपीएलचं ज्याला म्हटलं जातं म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खालच्या लोकांचं, आणि दुसरं गरीबातल्या गरिबांचं अंत्योदय. या दोन्ही लोकांसाठी 35 किलो धान्य दरमहा हे त्यांना मिळतं. नाही मिळालं तर त्यांना तक्रार करता येईल आणि सर्वोच्च न्यायालयाचा त्याला आदेश आहे. पण म्हणजे मनालीची आता जी तक्रार त्यांचं होती, केशरी कार्डाबद्दल असू शकेल. हा. एक तर केशरी कार्डाला अशा रीतीने सरकारनं खात्री दिलेली नाहीये, पण सरकारनं म्हटलंय त्यांच्या पत्रकात, माझ्याकडे आता त्यांचं सरकारचं पत्रक आहे, माहिती पत्रक, ज्यात त्यांनी म्हटलं की त्यांना 35 किलो धान्य दरमहा मिळणार केशरी कार्डवाल्यांना. प्रत्यक्षात त्यांना आज मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेक पिवळ्या कार्डवाल्यांना सुद्धा अगदी अंत्योदय आणि म्हणजे ज्यांच्याकडे मला बीपीएलचं वाटतं कार्ड सर आहे, असे हे जे प्रश्न आहेत किंवा हे जे तक्रारी आहेत, या अशाही अनेक आपल्याला येत आहेत. आता अकोल्यावरून आणखी एक फोन येतोय. वैशाली धुळप यांचा फोन आहे. वैशाली, आपला प्रश्न विचारा. वैशाली, आपला प्रश्न विचारा. काही कारणास्तव संपर्क आपला होत नाहीये, पण जसं तुम्ही पण बोलला मी हे जर पूर्ण करतो की ज्यांच्याकडे केशरी कार्ड आहे त्यांच्याकडे कधीच म्हणाले त्यांच्याकडे केशरी कार्ड असेल त्यामुळे तो स्टॉक म्हणजे संपला असं सांगेल, आणि बीपीएलचं आणि अंत्योदयचं जर कार्ड असेल आणि त्यांना जर मिळत नसेल तर त्यांनी तक्रार वहीमध्ये तक्रार नोंदवावी. नाहीतर तिथे जे अधिकारी असतात, शिधावाटप अधिकारी असतील किंवा तहसीलदारांच्याकडे जर तक्रार केली तर त्याला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की ह्यांना हे धान्य मिळालंच पाहिजे, नाहीतर त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवरती कारवाई होऊ शकते. एक तक्रार नोंदवावी, हा एक जो तुम्ही मुद्दा दिलेला आहे, आपण नक्कीच त्याच्यामध्ये अजूनही बोलणार आहोत. पण आता केदार धुरी यांचा फोन येतोय मुंबईवरून. केदार, आपला प्रश्न विचारा. हा, हॅलो मॅम. हॅलो सर. हा केदार, आपला प्रश्न विचारा. सर, माझा असा प्रश्न आहे की आम्ही अंधेरीमध्ये राहायचो. हम्म. तर 2001 मध्ये आमच्या काही कारणास्तव आम्ही आमची रूम विकली सर. हा. तर आमचं रेशन कार्ड त्यांनी स्क्रिप्ट म्हणून दिलं, पण अजून आम्हाला ते चालू करता येत नाही कारण आमच्या निवडणुकीमध्ये नाव आहे, त्या एरियात राहतो. हा. तर आता रेशन कार्ड परत चालू कसं करायचं सर? नाही, रेशन कार्ड जर तुम्हाला जेव्हा आपण रेशन कार्ड नवीन जेव्हा काढायला जातो तेव्हा 2 प्रकारचे पुरावे लागतात. त्यासाठी म्हणजे 2 प्रकारचं. एक तर आधी रेशन कार्ड जिथे होतं त्या रेशन कार्डातून तुम्ही नाव कमी केल्याची एक स्लिप लागते, त्याला सरेंडर स्लिप म्हणतात, किंवा तुमचं कार्डच तुम्ही रद्द करून ते कॅन्सल केल्याची स्लिप लागते. हा एक भाग झाला. आणि दुसरा, आता तुम्ही जिथे राहतात त्या राहण्याच्या वास्तव्याचा काही पुरावा, तुमच्याकडे विजेचं बिल असेल किंवा ते काही तुम्ही जे काही घर खरेदी केलं त्याचं काही खरेदी पत्र असेल, किंवा तुम्हाला शासनाकडनं जर ते घर मिळालं असेल तर त्याचं काहीतरी तुमच्याकडे पत्र असेल, ह्या 2 गोष्टी जर तुम्ही जर दिल्यात तर तुम्हाला रेशन कार्ड तिथे मिळू शकतं. नवीन रेशन कार्ड आपल्याला नवीन मिळू रेशन शकतं. कार्ड. पण समजा तुमचं आधीचं कार्ड तुमचं काही कारणानं समजा तुमचं आधीचं कार्ड काय हरवलं झालं, तर हरवलं जर काय कार्ड असेल तर तुम्ही हरवलेल्या कार्डाच्या साठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. आणि अर्ज केल्यानंतर आधी हरवलेल्या कार्डाचा काही जो काही क्रमांक आहे, संदर्भ क्रमांक, तो तुम्ही दिला तर तुम्हाला त्याचं डुप्लिकेट कार्ड मिळू शकतं. आता त्याच्यात अनेकांच्या ज्या अडचणी झालेल्या आहेत की काहींच्या जुन्या काळामध्ये कार्ड होतं, पण नवीन जेव्हा संगणकीकरणाची एक मोहीम सुरू झाली त्या काळात अनेकांनी ते अवधान दाखवलं नाही की नवीन फॉर्म भरण्याचं, आणि म्हणून त्यांची कार्ड रद्द झालेली असतील. तर ती रद्द झालेल्या कार्डांचे तुम्ही जर काही संदर्भ क्रमांक घेऊन जर काही शिधावाटप कार्यालयात गेलात तुमच्या जवळच्या, आणि तिथे तुम्ही त्यांच्याशी बोला आणि फॉर्म भरा, कारण रेशन कार्ड मिळण्याची हा एक मार्ग आहे हो, सर. हो, हो. नक्कीच. आता आपल्याला पुढचा एक फोन येतोय. उत्तरेश्वर राऊत यांचा फोन आहे भाईंदरवरून. उत्तरेश्वर, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम नमस्कार. सरांना पण नमस्कार. नमस्कार. नमस्कार, आपला माझा प्रश्न असा आहे, जे अशिक्षित लोक आहेत जे गावावरून मुंबईला किंवा इतर ठिकाणी वास्तव्य करतात, पण त्यांच्याकडे तिथेही पुरावा नसतो आणि इथं आल्यावर त्यांना पुरावा देत नाही, मग ते भारताचे नागरिक असून देखील त्यांना राशन कार्ड मिळू शकत नाही, यासाठी काय करता येईल? तुमचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. खरं म्हणजे गेली कित्येक वर्ष आम्ही रेशन कृती समिती म्हणून या प्रश्नाशी सरकारशी आणि केंद्र सरकारशी झगडा करतोय. त्यात मुळात एक त्याला बघायला पाहिजे की रेशन कार्ड हे रेशनसाठी आहे, आणि जो भारताचा नागरिक आहे त्याला रेशन कार्ड त्याच्या अन्नाच्या अधिकाराच्या साठी त्याला मिळायलाच पाहिजे इथे, याच्याबद्दल काहीही दुमत नाहीये. आणि म्हणून प्रत्यक्षात तो माणूस जिथं राहतोय, तो भले फुटपाथवर राहत असेल, तो एखाद्या कुठल्या अनधिकृत जागी राहत असेल, त्याचं राहणं अधिकृत की अनधिकृत हा संदर्भ गौण आहे रेशन कार्डाच्या दृष्टीनं. तो मग महानगरपालिका किंवा पोलीस वगैरे हा सगळा त्याचा प्रकार करून त्याला तिथून उठवतील किंवा काय होईल तो होईल. पण जोपर्यंत तो माणूस तिथे आहे तेव्हा त्याने जर अर्ज जर केला तर त्या अर्जामध्ये दाखवलेल्या त्यांनी ज्या काही म्हणजे नोंदवलेल्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती तिथे राहतायत का त्याच्यासोबत, आणि तो जिथं राहतोय तिथे तो चूल पेटवून स्वयंपाक करतोय का, ह्या 2 गोष्टी फक्त पाहिल्या जातील. आणि त्याचं वास्तव्य तात्पुरतं आहे त्यामुळे त्याला तात्पुरतं कार्ड दिलं जाईल. म्हणजे एक तात्पुरतं 3 महिन्याचं कार्ड मला वाटतं दिलं जातं. आणि आता त्याच्यामध्ये शासनाने, कारण हे प्रत्यक्ष नियम असताना सुद्धा अंमलात आणला जात नव्हता, आणि म्हणून 2000 साली असंघटित आणि अस्थिर जीवन जगणाऱ्या समुदायांच्यासाठी
रेशन कार्ड दिलं जाईल असा शासनाने एक निर्णय जाहीर केला आणि त्याप्रमाणे कोणतीही वास्तव्याची कागदपत्र जरी नसतील तरी अशा ज्यांना अस्थिर जीवन जगणारे जे समुदाय त्यांना रेशन कार्ड आता मिळतं आणि तसं तुम्ही शिधावाटप कार्यालयाला जाऊन तसा तुम्ही जरूर त्याचा प्रयत्न करावा. नक्की सुरेशजी, आता आपण पुढचा फोन घेतोय. श्रीधर गोगटे यांचा फोन येतोय मुंबईवरून. श्रीधर, आपला प्रश्न विचारा. हॅलो, माझ्याकडे सफेद कार्ड आहे, त्याच्यावर मी रेशन काही घेऊ शकत नाही. बरं, पण मला रॉकेल लागतं. रॉकेल कशाला लागतं? ढेकण्याच्या करता लागतं, अनेक गोष्टी करता रॉकेल लागतं. तर मला त्या दुकानात मिळत नाही, मला ते मिळत नाही रॉकेल. तर ते रॉकेल मिळायकरता मी काय करावं? एक लक्षात घ्या की सफेद कार्ड जे सरकारनं जे दिलंय त्या सफेद कार्डावरती कोणत्याही वस्तू मिळत नाहीत. त्यात रॉकेल मिळू शकतं, पण तुमच्याकडे गॅस असता कामा नये. एक गॅस सिलेंडर जर असेल तर 4 लिटर रॉकेल महिन्याला मिळतं आणि 2 जर सिलेंडर्स असतील तर त्याच्यावरती अजिबात मिळत नाहीये. आता याच्यात रॉकेल त्याच्या उपर आपल्याला रॉकेल जर काही हवं असेल तर आता तरी रेशनच्या मध्ये ती तरतूद त्यांनी केलेली नाहीये. ही मागणी होऊ शकते की इतर कारणांसाठी असावं. आता मधल्या काळात फ्री सेलचं रॉकेल होतं, पण ते आताही तेही मिळत नाहीये. तेव्हा तुमच्या इतर कामांच्यासाठी जे काही रॉकेल आहे तर त्याला काही पर्याय बाजारातनं दुसरा तुम्हाला बघावं लागेल. पण आज जर काही प्राधान्य जर काही द्यायचं म्हटलं तर आज जी गरिबांची कार्ड आहेत किंवा ज्यांना ऐपत नाहीये दुसरं इंधन वापरायची, अशांच्यासाठी सवलतीचं रॉकेल मिळणं आणि ते त्यांच्या गरजेच्या इतकं मिळणं हे खरंच चळवळीचं आमचं प्राधान्य आजच्या काळामध्ये आहे. नक्कीच हा मुख्य हेतू आहे की गरजू लोकांना योग्य प्रकारे त्यांचं रेशनिंग म्हणजे मूलभूत जे त्यांचं खाणं आहे किंवा बेसिक खाणं आहे ते त्यांना मिळणं गरजेचं आहे. सुरेशजी, आपण अजूनही बोलणार आहोत, पण आता आपण टॉक टाइम मध्ये घेणार आहोत एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.